भक्त हो, असं म्हणतात की पृथ्वीवर काही वृक्ष हे साधे वृक्ष नसतात. त्यामध्ये दैवी शक्तींचा वास असतो आणि अशाच दिव्य वृक्षामध्ये सर्वात पवित्र मानला जातो औदुंबर. जिथे औदुंबर असतो तिथे भगवान दत्तात्रेयांचा अदृश्य वास असतो, अशी श्रद्धा आहे. पण औदुंबर वृक्ष इतका पवित्र मानला जातो, त्याची पूजा केल्याने कोणते चमत्कारिक लाभ मिळतात आणि श्री गुरुचरित्रामध्ये औदुंबराचा महिमा कसा वर्णन केला आहे. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत औदुंबर महिमा. औदुंबर हा भारतीय संस्कृतीमध्ये अत्यंत पवित्र मानला जाणारा वृक्ष आहे. संस्कृतमध्ये त्याला उदुंबर असे म्हटले जाते. हा वृक्ष भगवान दत्तात्रेयांशी संबंधित मानला जातो. जसे पिंपळ विष्णूचे प्रतीक मानले जाते, तसेच औदुंबर हा दत्तगुरूंचे प्रतीक मानला जातो. अनेक दत्त मंदिरांच्या परिसरात औदुंबराचे झाड दिसते, कारण भक्तांची श्रद्धा आहे की दत्तगुरू औदुंबराखाली ध्यान करतात. भगवान दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे संयुक्त स्वरूप मानले जाते. दत्तगुरूंनी संपूर्ण जगाला अध्यात्म, संयम आणि गुरुसेवेचा मार्ग दाखवला. दत्त संप्रदायामध्ये औदुंबराला इतके महत्त्व दिले जाते की अनेक भक्त औदुंबरालाच दत्तगुरूंचे सजीव रूप मानतात. काही भक्त तर दर गुरुवारी औदुंबराची पूजा करून श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करतात. असं मानलं जातं की श्रद्धेने केलेली औदुंबर पूजा भक्तांच्या जीवनातील संकटे दूर करते. श्री गुरुचरित्रामध्ये औदुंबर वृक्षाचा विशेष महिमा सांगितला जातो. एक गरीब ब्राह्मण जीवनातील संकटांनी खूप त्रस्त झाला होता. घरात दारिद्र्य, मनात चिंता आणि प्रत्येक कामात अपयश. शेवटी तो श्री गुरूंकडे गेला आणि म्हणाला, गुरुदेव, माझे जीवन दुःखाने भरले आहे, मला मार्ग दाखवा. तेव्हा श्री गुरु शांतपणे म्हणाले, औदुंबर वृक्षाची सेवा कर, त्याला पाणी अर्पण कर, प्रदक्षिणा घाल आणि दत्तनामाचा जप कर. त्या ब्राह्मणाने पूर्ण श्रद्धेने औदुंबर पूजा सुरू केली. काही दिवसातच त्याच्या जीवनात बदल होऊ लागले. घरातील नकारात्मकता दूर झाली, आर्थिक परिस्थिती सुधारली आणि त्याच्या घरात सुख शांती नांदू लागली. असे मानले जाते की औदुंबर पूजेने मानसिक शांती मिळते, घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, दत्तगुरूंचा आशीर्वाद मिळतो, आर्थिक अडचणी कमी होतात, रोग आणि संकटांपासून संरक्षण मिळते, घरात सुख समृद्धी वाढते, मनातील भीती कमी होते. अनेक भक्त सांगतात की औदुंबराजवळ बसून नामस्मरण केल्याने मन खूप शांत होते. गुरुवार हा दत्तगुरूंचा दिवस मानला जातो, म्हणून या दिवशी औदुंबराची पूजा विशेष फलदायी मानली जाते. सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घाला, औदुंबराला पाणी अर्पण करा, तुपाचा दिवा लावा, श्री गुरुदेव दत्त मंत्राचा जप करा, 11 किंवा 21 प्रदक्षिणा घाला. असं केल्याने दत्तगुरूंची कृपा प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे. श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा औदुंबराशी विशेष संबंध सांगितला जातो. ते अनेक वेळा औदुंबराखाली ध्यान करत असतात. भक्तांच्या कल्याणासाठी त्यांनी अनेक दत्तक्षेत्रांमध्ये वास्तव्य केले. आजही नरसोबाची वाडी, गाणगापूर यांसारख्या दत्तक्षेत्रांमध्ये औदुंबर वृक्षाला अत्यंत पवित्र मानले जाते. औदुंबर पूजा सुरू केल्यानंतर घरातील वाद कमी झाले, मानसिक तणाव दूर झाला, आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाली, मनाला सकारात्मक ऊर्जा मिळाली. श्रद्धा आणि भक्तीने केलेली पूजा मनाला आशा देते. धार्मिक दृष्टिकोनातून औदुंबर पवित्र मानला जातोच, पण वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही हा वृक्ष वातावरण शुद्ध ठेवण्यास मदत करतो. मोठे वृक्ष परिसरातील ऊर्जा संतुलित ठेवतात असे सांगितले जाते. म्हणूनच भारतीय संस्कृतीमध्ये वृक्षपूजेला विशेष महत्त्व दिले गेले आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात माणूस मानसिक शांतता शोधत आहे. औदुंबर पूजा म्हणजे केवळ परंपरा नाही, तर ती श्रद्धा, सकारात्मक विचार आणि अध्यात्माशी जोडणारा मार्ग आहे. भक्त हो, देव आपल्या श्रद्धेमध्ये असतो. औदुंबर वृक्षाची पूजा म्हणजे झाडाची पूजा नसून ती दत्तगुरूंच्या चरणी व्यक्त केलेली भक्ती आहे. जर तुमची ही दत्तगुरूंवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच भक्तिमय कथा आणि आध्यात्मिक माहितींसाठी